सोनम वांगचुक यांना सफरजंगमधून आता मेदांता रुग्णालयात हलवलं। पत्नी गीतांजली यांची मागणी दिल्ली हायकोर्टाकडून मान्य। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही ग्लुकोज घेण्यास नकार, केवळ ORS वरती उपचार सुरू। विद्यार्थ्यांना मारहाणीचे पडसाद देशभरात उमटणार। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सोनम वांगचुक यांच्याशी जवळपास 20 दिवस सरकारने चर्चा केली नाही। विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला असता तर आंदोलन झालं नसतं। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। भाजपच्या जनरल कायरनं तरुणांवर लाठीचार्ज केला। दिल्ली जालियानवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मोदी का लोकतंत्र असं म्हणतायत। लाठीचार्जचा संजय राऊतांकडून व्हिडिओ ट्विट। सोमवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध। लाठीचार्ज करायला आमची लेकरं दहशतवादी आहेत का? अभिजित दिपकेंच्या आईचा संतप्त सवाल। आमची लेकरं जिथं मार खायलाच गेलेत का? व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येतं। दिपकेंच्या आईची भावूक प्रतिक्रिया। विद्यार्थ्यांच्या नावावर राजकीय आंदोलन केलं जातंय। विद्यार्थ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं जातंय। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नाही, आम्ही आधीपासून सांगतोय। नवनाथ बन यांची टीका। दिल्लीतील CJPच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शिवाजी पार्क परिसरात आंदोलन। शर्मिला ठाकरेंच्या आंदोलनात सहभाग। आंदोलनामध्ये महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग। CJPच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलैला मुंबई बंदची हाक। प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषदेत माहिती। शांततापूर्ण मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये मूकबधीर तरुणही सहभागी। सांकेतिक भाषेत एकमेकांशी बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। सर्वसमावेशकता आणि आपल्या हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने विद्यार्थ्यांचा लढा। अत्यंत क्रूरपणे पोलिसांनी आंदोलकांना मारलं। 12 ते 14 वर्षांच्या मुलांची डोकी फोडली। एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक। सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाची अजिबात पर्वा नाही। अभिजित दिपकेंचा संताप। पोलिसांनी गुंडांप्रमाणे वागू नये। हे विद्यार्थी चीन पाकिस्तानमधून आलेले नाहीत। संदीप देशपांडेंची सरकारसह पोलिसांवर टीका। देशात निवळ दडपशाही सुरू। विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या पंतप्रधानांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का? अमित ठाकरेंचा संतप्त सवाल। विद्यार्थी बदला घेणार, सरकारला सत्तेवरून खाली खेचणार। विजय वडेट्टीवारांकडून लाठीचार्जचा निषेध तर जगभरात भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आशिष जयस्वाल यांची टीका। देशभरात विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जावेत। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। नीटवर अल निनोवरती चर्चेची सर्व विरोधी पक्षांची मागणी। मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। दिल्लीतील लाठीचार्ज दरम्यान नागपुरातील भारत बाना इथला मारहाण। भारतच्या आईवडिलांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध। विद्यार्थ्यांना मारहाण करणं चुकीचं। भरतच्या पालकांची प्रतिक्रिया। CJPचं आंदोलन केवळ नौटंकी। चंद्रशेखर बावनकुळेंचा पुनरुच्चार। देशातील तरुणांची माती भडकवली जाते आहेत। बावनकुळेंची टीका। इगतपुरीत विद्यार्थ्यांचा यलगार। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ निषेध आंदोलन। तहसीलदारांना निवेदन देत निष्पक्ष चौकशीची मागणी। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही निवेदनातून मागणी। मुंबईत CJPच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनादरम्यान 8 गुन्हे दाखल। 900हून अधिक आंदोलकांना आरोपी केलं। माहीम, दादर, सायन, वरळी, काळाचौकी, भोईवाडा आणि वडाळा TT पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद।